अण्वी मिर्झापूर इथं शिवजयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा। अण्वी मिर्झापूर इथं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते। स्पर्धेचे उद्घाटक म्हणून डॉक्टर केशव काळे तर प्रमुख अतिथी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रामेश्वर दादा बरघट निखाडे दादा, मिर्झापूरच्या सरपंच संध्याताई फासे, प्राध्यापक मेघराज गाडगे, पोलीस पाटील संजय नागे, गजानन बर्डे, डॉक्टर संजय वैराळे, दीपक वानखडे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या पूजनानं करण्यात आली व वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। या स्पर्धेचं परीक्षण प्राध्यापक मेघराज गाडगे, स्वप्नील इंगोले, प्रतीक महल्ले, अभय तायडे यांनी केले। ही स्पर्धा वरिष्ठ गट व बाल गट अशा 2 गटांमध्ये आयोजित केली होती। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गावंडे यांनी केले। सायंकाळच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला शेतकरी जागर मंचचे संयोजक प्रशांतजी गावडे उपस्थित होते। स्पर्धेत वरिष्ठ गटामध्ये आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीमुळे प्रथम येण्याचा मान सातारा येथील प्रथमेश धायगुडे यांना मिळाला। द्वितीय क्रमांक अनिकेत महल्ले, तृतीय वैष्णवी पागृत, तर बाल गटामध्ये प्रथम श्रेया गावंडे, द्वितीय आर्या जाधव, तृतीय सुमित भोयर यांनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट वक्तृत्व शैलीचा ठसा उमटवला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेखर साबळे, रश्मी गावंडे, गौरीताई, सुनील वसू, बना पटेल, सुभाष वानकडे, देवानंद नाडेकर, निलेश चहाटे, संदीप सावरकर, आयुष काकड, राम मोहकार, मिलिंद इंगळे आदींनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे आभार प्रशांत नागे यांनी मानले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.